बारामती महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मतदारसंघ आणि सध्या इथे सुरू आहे एक अशी लढत जिच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीने घेतला आहे एक वेगळाच राजकीय रंग। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने एक नवा चेहरा पुढे करत ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे। बारामती म्हटलं की शरद पवार यांचं नाव आपोआप समोर येतं। अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे। सहानुभूतीची लाट, कुटुंबियांची प्रतिष्ठा आणि दुसरीकडे परिवर्तनाची हाक, अशा तिढ्यात बारामतीची जनता उभी आहे। काँग्रेसने परंपरागत राजकीय चेहऱ्यांऐवजी एक सामाजिक कार्यकर्ता, कायदेतज्ञ आणि स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेला उमेदवार निवडला आहे आणि तो म्हणजे ॲडव्होकेट आकाश मोरे। ॲडव्होकेट आकाश मोरे हे नाव नवीन असलं तरी कामाचा अनुभव जुना आणि भक्कम आहे। BA LLB पर्यंत शिक्षण घेतलेले मोरे हे 2020 ते 2025 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांचे वडील माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव मोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी समाजसेवेचा वारसा पुढे नेला आहे। पण केवळ राजकीय घराण्याचा वारसा नाही, तर त्यांनी स्वतःच्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। बारामतीमधील अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी ते स्वतः वसतिगृह चालवतात। शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हा विचार मनात ठेवून त्यांनी आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवणाऱ्या मुलांसाठी एक आशेचा किरण निर्माण केला आहे। इतकंच नाही, तर त्यांच्या मूळ गावी भटक्या विमुक्त जमातीतील तब्बल 400 विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा चालवणं ही गोष्ट त्यांच्या सामाजिक बांधिलकीची एक साक्ष देते। समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काम करणारा एक चेहरा आता राजकारणात उतरला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालं आहे। पण या निवडणुकीतील सर्वात संवेदनशील आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे स्वर्गीय अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास। आकाश मोरे यांनी या प्रकरणावर थेट भूमिका घेत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं, हा त्यांचा प्रश्न थेट जनतेच्या मनाला भिडणारा आहे। त्यांनी या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी करत न्यायासाठी लढा उभारण्याची भूमिका घेतली आहे। या निवडणुकीत केवळ उमेदवारांची लढत नाही, तर विचारांची लढतही आहेच। आकाश मोरे यांनी भाजप सरकारवर थेट हल्ला चढवला आहे। वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे। सत्ताधारी पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत त्यांनी परिवर्तनाची गरज अधोरेखित केली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि सामाजिक सुधारणा या मूल्यांना पुन्हा बळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे त्यांची भूमिका केवळ राजकीय नाही, तर सामाजिक परिवर्तनाची आहे असं स्पष्ट होतंय। दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत आहेत। पवार कुटुंबाची परंपरा, अनुभव आणि स्थानिक नेटवर्क यांचा त्यांना मोठा फायदा मिळू शकतो। त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही। बारामतीची जनता आता कोणाला पसंती देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे सहानुभूती, परंपरा आणि अनुभव, तर दुसरीकडे नवीन नेतृत्व, सामाजिक काम आणि न्यायाची हाक। या दोन्हींपैकी जनता कोणत्या बाजूने उभी राहते हेच या निवडणुकीचं खरं उत्तर ठरणार आहे। ही निवडणूक केवळ बारामतीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर तिचा परिणाम होऊ शकतो। कारण इथूनच ठरेल की जनतेला आता बदल हवा आहे की परंपरेवरच विश्वास आहे। तर तुम्हाला काय वाटतं, बारामतीत परिवर्तन होणार का, की पुन्हा एकदा पवार कुटुंबाचाच दबदबा कायम राहणार? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।